दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या बैठकीचा जुना व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांची चर्चा झाली होती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत 4 महिन्यांपासून चर्चा, 12 फेब्रुवारीला घोषणा होणार होती। शरद पवारांचा गौप्यस्फोट, एकत्र येण्याची दादांची इच्छा ती पूर्ण व्हावी अशी सुद्धा आमची इच्छा, पवारांचं भाष्य। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ, शपथविधीबाबत मला माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, शरद पवारांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजितदादा कधीच बोलले नाही, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील, सना मलिक यांचं वक्तव्य। अमित शहांनी पक्ष फोडून शिंदे आणि अजित पवार गट निर्माण केला, शहा फडणवीसच दोन्ही पक्षाचे निर्णय घेतील, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊतांचा निशाणा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शरद पवारांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी आमंत्रण दिलं असतं, मात्र दोघे एकत्र येत असल्यास आम्हाला आनंदच, मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका। शरद पवारांच्या गोविंदबाग येथील निवासानी नेत्यांच्या भेटीगाठी, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर यांच्यासह इतर नेते उपस्थित, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातही नेत्यांची बैठक। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार, सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा, कोर कमिटी आणि सुनेत्रा पवारांच्या सहमतीने शपथविधी लवकर करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। आज दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार, अर्थ खात्यासह दादांकडील इतर खात्यांबाबत चर्चा करणार। सुनेत्रा पवार पक्षाची धुराही स्वतःकडेच ठेवणार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित, राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत। अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे, भाजप म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी अत्यंत सखोल तयारी केली होती, तो आता मी स्वतः पूर्ण करणार, नियोजन प्रक्रियेत लक्ष घालणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पार्थ पवार राज्यसभेच्या रिक्त जागेवर दावा करणार, पक्षाच्या नेत्यांशीही पार्थ पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित गटनोंदणी, दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता। जळगावच्या रावेर तालुक्यातील मंगळूरसह अनेक भागात गारपिटीचा तडाखा, अनेक पिकं जमीनदोस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश, तातडीने पंचनामे करून भरीव मदतीची मागणी। राज्यात पुढील आठवड्यात पावसाचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक वातावरण, 3 ते 4 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। मुंबईतील हवा पुन्हा दूषित श्रेणीत, गुणवत्ता निर्देशांक 227 वर पोहोचला, शहरात पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याने धुळीचं प्रमाण वाढलं। भंडारा पोलीस स्थानकात दारू पार्टी, पोलीस कर्मचाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका। पुण्याच्या लोहगावमध्ये कोयता गँगची दहशत, जुन्या वादातून टोळक्याचा तरुणावर कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी, ससून रुग्णालयात उपचार सुरू। देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणं आता बंधनकारक करा, मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। शिस्तभंगामुळे मनप्रीत तिघे राष्ट्रीय हॉकी संघातून बाहेर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील गैरवर्तनामुळे हा निर्णय, तर संघाबाहेर नाही काढलं, मी स्वतः आराम मागितला, मनप्रीतचं स्पष्टीकरण।